नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज सकाळपासून संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत का? एकूणच भाजप सरकारच्या केंद्रात आणि राज्यातही ज्या घोषणांचा पाऊस सुरू आहे त्यावरून हे कयास लावले जात आहेत की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र तर होणार नाहीत ना. उद्या कॅबिनेटची बैठक होते आणि त्यामध्ये अशा प्रकारचा काही निर्णय घेतला जाईल का यावर देखील चर्चा झडतायत. अर्थात जर एकत्र निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा तर मग त्या कोणाच्या फायद्याच्या असतील? आता बालाकोट मधली एकूणच सर्जिकल स्ट्राईक जो आहे, एअर स्ट्राईक जो आहे, त्या सगळ्याचा फायदा भाजप सरकारला होणार का? विरोधक यासाठी किती तयारीमध्ये असतील आणि शिवसेनेचं या सगळ्या संदर्भात काय मत असेल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूयात एक रिपोर्ट. आचारसंहिता लागण्याआधी भूमिपूजनाचा धडाका. निवडणुकीच्या घोषणेआधी सरकारची लगबग. कोट्यवधी रुपयांची कामं काही तासांच्या बैठकीत मंजूर. नागपुरात 2 दिवसात 12 कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत 22 निर्णय. नाशिकमध्ये हॉस्पिटल आणि सायकल ट्रॅकचं भूमिपूजन. नवी मुंबईत इंडिया ज्वेल पार्कचं भूमिपूजन. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल 1200 कोटींची कामं मंजूर. तर हे सर्व काही अवघ्या 2 दिवसात. लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सध्या भूमिपूजनासाठी घाई गडबड सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडचा जर विचार केला तर नागपुरात 2 दिवसात तब्बल 12 भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत. IIMच्या नव्या कॅम्पसचं भूमिपूजन, नागपूर मेट्रोचं उद्घाटन, बजाज नगर पोलीस स्टेशनचं उद्घाटन, मच्छी 7 मटन मार्केटचं लोकार्पण, गांधी सागर DP रोडचं भूमिपूजन, अजनी रेल्वे स्टेशनच्या विविध कामांचं लोकार्पण, फुटाळा तलाव परिसरातल्या विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा समावेश आहे. नागपूरच्या मेट्रोचंही थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मेट्रोला ग्रीन सिग्नल दाखवण्यात येईल. तर याआधी काल IIMच्या नव्या कॅम्पसचंही भूमिपूजन करून नागपूरकरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. क्रांती ही IIMच्या माध्यमातून घडताना आपल्याला दिसते आणि अशा प्रकारचं एक इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल रिप्यूट हे नागपूरमध्ये असावं ही आमची सगळ्यांचीच इच्छा होती. आणि मला माननीय मोदी साहेबांचे, गडकरी साहेबांचे आभार मानायचे की त्यांनी याला मान्यता दिली. नागपूरच्या या रिंग रोडवर दोन्ही बाजूला लॉजिस्टिक पार्क मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल कार्गो हब, इंटरनॅशनल पॅसेंजर हब, हे दोन्ही गोष्टी ज्या होत्या त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट मिहानच्या मार्फत बनवण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई केलेली आहे. मला विश्वास आहे की लवकरच त्यालाही मान्यता मिळेल. निवडणुकीच्या आधी मंत्र्यांची शहरात वर्दळ वाढली आहे, त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून आता विरोधकांनीही टीकास्त्र सोडले. सरकारला पूर्ण खात्री आहे की याच्यानंतर आपण सत्तेमध्ये येणार नाहीये आणि म्हणून सत्तेमध्ये येणार नाही म्हणून ही सगळी धडपड चाललेली आहे. आपण बघितलं की काँग्रेसच्या काळामध्ये जी कामं मंजूर झाली होती, काँग्रेसने ज्या गोष्टींसाठी निधी पकडला होता त्या सगळ्या गोष्टींची उद्घाटनं की आपणच ह्याच्यासाठी निधी पकडला आणि आपणच ही कामं केली अशा थाटात प्रधानसेवकांनी केली. आणि संपूर्ण देशभर आणि राज्यभर हेच चित्र आहे की आमदारांची लगबग चालली आहे, खासदारांची लगबग चालली आहे. काही तर गमती अशा घडल्या की अजून रेल्वे मार्ग मंजूर नाहीये, रेल्वे मार्ग कुठे आहे ते माहीत नाही, पण त्याचेही भूमिपूजन केले. ज्या कामांची उद्घाटनं होत आहेत त्या कामांना प्रशासकीय मंजुरी फार अगोदर देण्यात आली आहे आणि ही उद्घाटनाची प्रक्रिया ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून काही उद्घाटन होतात असं नाही. गेली 4 वर्षामध्ये उद्घाटन झाली नाहीत का? त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन होत आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. बातम्यांमध्ये राहणं
आणि उद्घाटनाच्या बातम्यांमध्ये राहणं किंवा हे काम केलं ते काम केलं ठसठसीतपणे लोकांच्या मेंदूवर ठसवण्याचा एक भाग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की निवडणुकीचा महिमाच अगाध आहे. कारण यावेळेस जबर कातडीचे जे गेंड्याची कातडी असलेले असंवेदनशील नेते सुद्धा यावेळेस संवेदनशील होतात आणि लोकांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात. तसं तर निवडणूक आणि विकास कामांचं भूमिपूजन हे समीकरण आहेच आणि मतदारांनाही नेत्यांची ही स्ट्रॅटेजी आता माहीत झाली आहे. कारण विकास कामांच्या भूमिपूजनापेक्षा उद्घाटन मतदारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा धडाका सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचं पीक येण्यासाठी ही भूमिपूजन आणि उद्घाटनाची पेरणी सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. संपूर्ण देशामध्ये असलेला एकूणच देशभक्तीचा माहोल, त्यानंतर दोन्ही म्हणजे केंद्रात आणि राज्यातही सुरू असलेला निर्णयांचा धडाका आणि आश्वासनांची खैरात हे सगळं पाहता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का याचे संकेत मिळत आहेत का, यावर आपण चर्चा करतोय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे पुण्यावरून, मनसेचे प्रवक्ते रणजित शिरोळे पुण्यावरून, तसंच ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई या चर्चेमध्ये सहभागी आहेत. तसंच MIMचे प्रवक्ते आरिफ हुसेनी आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील. सर्व मान्यवरांचं स्वागत. थेट आधी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे. सुनील, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार अशा प्रकारचे संकेत सध्या मिळत आहेत आणि ज्या काही निर्णयांचा सगळा धडाका लागलेला आहे आणि त्यावरून देखील असं वाटतं की आता या निवडणुका एकत्र होत आहेत का आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. गणेश हाके, तुमच्याकडे येते. गणेश हाके, देशभक्तीचा माहोल आहे, सगळ्या निर्णयांचा धडाका तुम्ही आतापर्यंत लावलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, भाजप तयारीत? निखिला, हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत. मुळात असं आहे की विकास कामांची उद्घाटन करणं, विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देणं हा एक प्रशासनाचा किंवा सरकारच्या नियमित कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही प्रक्रिया आहे. आता यापूर्वी गेल्या 4.5 वर्षामध्ये इतकी कामं झाली, वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटनांची कामं झाली. त्या वेळेला काही तिथे काही निवडणुका होत्या का? गेल्या 4.5 वर्षात जेवढी कामांचा निर्णय किंवा जेवढी उद्घाटनं इथे झालेली नाहीयेत किंवा जेवढे निर्णय घेतले नाहीत तेवढे आता या 2 दिवसांमध्ये घेण्यात आलेले आहेत. हाके, आता 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आचारसंहितेला आणि त्याच वेळेला इतका मोठा धडाका, उद्घाटनांचा धडाका आणि निर्णयांचा धडाका. निखिला, तुम्ही जर या गेल्या 5 वर्षामध्ये या केंद्र सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत किंवा जे योजनांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जो काही उद्घाटनं झालेली आहेत याची जर संख्या जर तुम्ही काढली ना तर तुम्हाला असा एकही महिना किंवा एखादा 15 आठवडा असं तुम्हाला आठवणार नाही की जिथं वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या कामांची उद्घाटनं झालेली आहेत 5 वर्षामध्ये. मान्य. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आता हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहे. बरं, चला मानलं मी हाके हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे, तो मुद्दा घेऊन मी पुढे जाते. हाके, माझा प्रश्न एवढाच असेल, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होत आहेत का? आणि 2 गोष्टी आहेत की असं कोण म्हटलं आणि कशासाठी निवडणुका एकत्र घ्यायच्या आहेत, निवडणुका एकत्र घेण्याचं प्रयोजन काय आहे, असा कुठलाही सरकारचा विचार नाही. आमच्या भारतीय जनता पार्टीचा सुद्धा तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचं कोणी सुतोवाची केलेलं नाही. निवडणुका ह्या खरं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतं आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला अशा स्वरूपाची कुठल्याही पद्धतीची जेव्हा विधानसभा घ्यायची असेल, मुदतपूर्व निवडणूक जर घ्यायची असेल तर त्या राज्यांनी तशा पद्धतीचं सरकार बरखास्त केल्यानंतर ते केंद्र सरकार त्या संदर्भात केंद्रीय आयोग त्या संदर्भात निवडणूक घेत असतं. सरकारची एकत्र निवडणुका घेण्याची तयारी नाही. हेमंत देसाई, मी येते. अंकुश काकडेंकडे मला जायचंय. अंकुश काकडे, तुमचा विश्वास आहे का यावर? भाजप कधीही सर्जिकल स्ट्राईक करू शकतं निवडणुकांवर? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जनता पक्षाचे अध्यक्ष अमित भाई शाह
अंकुशी, तुमचा आवाज येत नाही. मी पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधते. पुन्हा एकदा मी येते तुमच्याकडे. हेमंत देसाई, आता गणेश हाके जे बोलले त्याचा त्या बोलण्यावरती त्यांचा तरी विश्वास बसतो का नाही हा प्रश्न आहे. एक तर निवडणुकाच्या हाका आल्यावरतीच तुम्ही जर कॉस्ट काढली प्रत्येक प्रकल्पांची आणि संख्या बघितली, औद्योगिक धोरण महाराष्ट्र सरकारचा जाहीर झालेलं आहे, सुभाष देसाईंनी जाहीर केलेलं आहे. ते अनेक दिवस येणार म्हणून गाजत होतं, आता आलं. मातोश्री वृद्धाश्रम योजना, विमानतळ, मुंबई आणि अलिबागमध्ये अनेक याचा विस्तार, रेल्वे मार्गांचा विस्तार, इतक्या योजना, इतके प्रकल्प मी काढून तुम्हाला सांगेन की यापूर्वी जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा अशा योजना आणि प्रकल्पांचं उद्घाटन झालंय, पण या प्रमाणात ते झालं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक देश आणि एक निवडणूक असं म्हणत होता तुम्हीच आपण यावरती चर्चा केलेली आहे. आणि त्यावेळी हाके यांना आठवत आहे की आपण काय बोललोय ते, तुम्ही कॉस्ट कमी करण्यासाठी जर एकत्र निवडणूक लढवली असा युक्तिवाद तुम्ही कराल असं मला वाटलं होतं, कारण कॉस्ट कमी होईल त्याच्यामुळे आणि तुमचा फायदा होईल त्याच्यामध्ये. तुम्ही ते करण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. आणि उद्या जर असा निर्णय झाला तर हाके काय बोलणार आहेत? मला असं वाटतं कदाचित विरोधी पक्षांना बेसावत ठेवण्याचा हा प्रयत्न असेल. पण एक लक्षात घ्या की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांना 10-10 कोटी रुपयांचा निधी आता अलीकडे मंजूर झालेला आहे त्यांच्या यांना. आणि हा कशासाठी मंजूर झाला आहे हे स्पष्ट आहे. भाजपने अंतर्गत सर्व्हे केलाय सगळ्याचा, सगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाने सर्वे केला आणि आपली तयारी कितपत आहे हे बघितलेलं आहे. पुलवामा नंतर तर त्यांची संपूर्ण पुलकित झालेले सगळे त्यांचे चेहरे आणि त्यामुळे त्यांना वाटतं की कधीही सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो भाजपचा. हो, होऊ शकते. एकच वाक्य, आज सर्जिकल स्ट्राईक तुम्ही शब्द वापरला, पण काल उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदार खासदारांनी एकमेकांवरती सर्जिकल स्ट्राईक करून ठोसे लागवले. नक्कीच. आपल्या बरोबर मनीषा कायंदे, शिवसेनेचं तर म्हणणंच होतं सुरुवातीपासून की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, तर यासाठी शिवसेनेचा एक वेगळा मुद्दा होता. आता शिवसेनेचं काय मत आहे? नाही, मुळात म्हणजे निवडणुका एकत्र घ्यायच्या हे एक जनरल जेव्हा जी चर्चा असते की लोकांचा पैसा वाचेल, सरकारचा पैसा वाचेल, वेळ वाचतो, वारंवार येणाऱ्या आचारसंहिता, यामध्ये हा विषय कम्प्लिटली वेगळा आहे. आणि आत्ता तुमचा जो प्रश्न आहे की आत्ता एकत्र होतील का, तर त्याबाबत माझ्या अधिकार कक्षात हा विषय नाहीये. एकतर सरकारमध्ये जे निर्णय घेणारी लोक आहेत आणि इलेक्शन कमिशन यांचा हा विषय आहे. त्याच्यामुळे मी पक्षाची प्रवक्ता म्हणून याच्यावर काही बोलणं अतिशय अयोग्य आहे. तुमच्या पक्षाचा आग्रह होता, जेव्हा तुमची युती होणार नव्हती तेव्हा आग्रह होता की एकत्र निवडणुका लढवा, कारण एकत्र नाही झाले तर लोकसभेमधनं नंतर तुम्हाला भाजप फेकून देईल अशी तुमची भीती होती. नाही, फेकून देईल हा शब्द तुम्ही वापरू शकता, कारण पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु कोण कोणाला फेकतं आणि कोण कोणासोबत येतंय हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे. आणि मुळात म्हणजे शिवसेनेकडे 63 आमदार आहेत आणि आम्ही सरकारमध्ये आहोत आणि जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. आणि त्यामुळे फेकून देण्याची भाषा वगैरे हेमंत देसाई सारखे ज्येष्ठ पत्रकार करतात ते अतिशय अयोग्य आहे. शिवसेनेला कोणी फेकून द्यावं अशी शिवसेनेवर वेळ कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नाही. यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये विधानसभेसाठी मातोश्रीवर आलेले आहेत. मनीषाजी, शिवसेनेला काही अडचण नसावी. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आधीच विधानसभेसाठी सुद्धा जागा वाटप झाले. नाही, आता जागा वाटप काय झाल्या, कशा झाल्या हे आपल्याला काही दिवसात कळेलच. पण जसे फॉर्म्युला तर तुम्हाला जाहीर झालेला आहे, फॉर्म्युला जाहीर झालाय, परंतु आत्ताच या निवडणुका एकत्रित होतील की नाही हे भाष्य करण्यास तयार आहे का एकत्र? नाही, आमची तयारी आहे, आमची तयारी दोन्ही निवडणुकांसाठी आहे. परंतु तो निर्णय घेण्याचा अधिकार किंवा त्याच्यावर भाष्य करण्याचा अधिकार माझा नाही. बरोबर. गणेश हाके आपल्यासोबत आहेत. गणेश हाके, तुम्ही म्हणता की एकत्र निवडणुका नाही, का एकत्र निवडणुका नाहीत? मग तुमचा मोदींच्या करिश्म्यावर विश्वास नाही का? मोदींच्या एकूणच राष्ट्रवादावर तुमचा विश्वास नाही का? निखिला, जसं केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये विकासाची कामं केलेली आहेत, तशी राज्यानं सुद्धा प्रचंड राज्यामध्ये या राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा खूप महाराष्ट्रामध्ये चांगली कामं केली आहेत. आम्हाला कधीही निवडणुका घेतल्या तर जिंकण्याचा विश्वास असल्यामुळं आम्हाला लोकसभेबरोबर निवडणुका घ्याव्यात असं आम्हाला वाटत नाही. कारण याचं कारण असं आहे की घोषणा होती नाही, आता कसं आहे की
नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर पर्यंत आहे. मग मला सांगा, आज आहे मार्च महिना, 6 महिने अगोदर निवडणूक घेण्याचं कारण काय, प्रयोजन काय असणार आहे? आणि 2 गोष्टी आहेत अशा स्वरूपाच्या तुम्हाला थोडीशी आठवण करून देते. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच म्हटलं होतं की आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की दोन्ही निवडणुका एकत्र होऊ शकतात का, लोकसभा आणि विधानसभेच्या देखील. ही गोष्ट आहे एक 3-4 महिन्यापूर्वीची, ज्या वेळेला राज्यातही वाटत होतं की दोन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात किंवा मग शिवसेनेबरोबर तुमची बोलणी सुरू असतील. मुनगंटीवार यांनी स्वतः म्हटलं होतं केंद्राकडे आम्ही असा प्रस्ताव दिलेला आहे. आणि मुख्यमंत्री जेव्हा TV9च्या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की आमची काही हरकत नाहीये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर. मग आता ही भाषा का बदलली की मग तुम्ही विरोधी पक्षांना गाफील ठेवताय? निखिला, एकत्र निवडणूक घेण्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकारनं कधीही या संदर्भामध्ये अशा स्वरूपाची म्हणजे संकेत दिले नाहीत किंवा पॉसिबिलिटी, शक्यता वर्तवलेली नाही. हे संपूर्णपणे चर्चा जी आहे ती माध्यमातून चर्चा होते आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा आजची म्हणाले होते आमची काही हरकत नाहीये. मुनगंटीवार स्वतः म्हणाले होते केंद्राकडे अशा प्रकारचा राज्यांना प्रस्ताव दिलेला आहे की दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तरी आमची काही हरकत नाही. तुम्ही नाही, एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर आमची हरकत नाही म्हणणं वेगळं आणि 2 गोष्टी आहेत की अशा स्वरूपाच्या विधानसभे लोकसभेबरोबर विधानसभा घ्यावा म्हणणं हे वेगळं. आज सरकार, आज मानसिकता काय आहे आणि कशासाठी घ्यायचं आहे? तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास नव्हता. तुम्हाला शिवसेना बरोबर आल्यावरती आम्हाला केव्हाही शिवसेना बरोबर आल्यामुळे आत्मविश्वास होता. तुम्हाला आमच्या आत्मविश्वास बिलकुल नव्हता. तुम्ही लोटांगण घातलं असतं मातोश्री. हेमंतजी, नाही, हे बघा, तुम्ही तुमचे काय शब्द वापरायचे वापरा. तुम्हाला मनीषा कांदेताईंनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कधी तुम्ही फेकून टाकलं म्हणता, कधी आम्हाला आमच्या फेकून देऊ असं म्हटलं होतं. मला थोडंसं अंकुश काकडेंकडे जाऊ दे. अंकुश काकडे, माझा आवाज येतो? निखिला 2 गोष्टी आहेत. नाही निखिला, माझं वाक्य पूर्ण होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आमचा अशा स्वरूपाच्या लोकसभेबरोबर विधानसभा घेण्याचा कुठलाही विचार नाही, असं अनेक वेळा सांगितलेलं आहे. तरीही माध्यमामध्ये अशा स्वरूपाची चर्चा कोण घडून आज मुख्यमंत्री ऑन द रेकॉर्ड बोलू शकतात की अशा प्रकारच्या दोन्ही निवडणुका एकत्र होणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणू शकतात की मीडियासमोर की अशा प्रकारे दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही, स्पष्ट करू शकतात. हे एकदा नव्हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. यावर विरोधी पक्षांचा विश्वास आहे लोकसभेबरोबर विधानसभा घेण्याचा जो काही माहोल तयार झालेला आहे त्या माहोलात या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा विचार भाजप का करत नाही, का नेमकं कुठे अडतंय आणि कोणाचा फायदा होईल जर एकत्र निवडणुका लढल्या तर? एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि लगेच परत येऊया. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात आधी अंकुश काकडे, तुमच्याकडे आताचीच बातमी की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का? तुम्हालाही वाटतं का की अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक भाजपकडून होऊ शकतो? निखिला, गणेश हाके या ठिकाणी काही जरी सांगत असले तर त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. इव्हन भारतीय जनता पक्षांची ज्या ठिकाणी राज्य सरकारे आहेत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या मनामध्ये जे असेल ते केवळ देशातच नव्हे तर त्यांची ज्या ठिकाणी राज्य आहेत त्या ठिकाणी देखील होईल. आणि त्यांच्या मनामध्ये जे असेल ते घडवून आणण्यासाठी ते ऐन केन प्रकारे प्रयत्न करतील. उद्या जर का महाराष्ट्रातले मुख्यमंत्री जरी म्हणाले आज की अशा प्रकारच्या मध्यवर्ती निवडणुका आम्ही घेणार नाही, पण उद्या त्या दोघांच्या मनामध्ये आलं तर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं काही चालू शकणार नाही. त्या निवडणुका त्यांना घ्याव्या लागतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये सगळा देश एकवटला, त्या घटनेचा निषेध केला, सरकारच्या पाठीमागे सगळे उभे राहिले. परंतु प्रामाणिकपणे ह्याचं श्रेय सैन्याला देण्याच्या ऐवजी स्वतः नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष घेऊ पाहतंय आणि त्या हल्ल्याचं राजकारण करून, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, अशा प्रकारचा प्रकार देशाचे पंतप्रधान
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्राचं सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उद्या काय होईल आणि काय नाही हे निश्चित ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही. या दोघांच्या मनामध्ये आहे ते मात्र होऊ शकेल. नक्कीच. राजू वाघमारे, जर असं झालं तर मग जी काही हाके येते मी देशभक्तीचा जो काही माहोल तयार झालेला आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेना यांनाच त्याचा फायदा होईल असं नाही का वाटत? या सगळ्या माहोलमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा तोटाही होऊ शकतो. मग किती तयारीत आहे काँग्रेस? नाही निखिला, सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की देशभक्तीची जी वावटळ उठवण्याचा प्रयत्न या बीजेपीने केला आणि जो प्रयत्न त्यांना अपेक्षित होता त्या पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत. कारण ज्या पद्धतीने एक श्रेयाचं राजकारण करण्याच्या तयारीत होते त्या श्रेयाच्या राजकारणाला सुरुंग हा संपूर्ण जगातल्या मीडियानी लावला. आपल्या देशातील लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. अमित शहाची सगळ्यात मोठी केलेली स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा म्हणजे अमित शहानी जे शब्द वापरले होते की 250 माणसं मरण पावलेली आहेत आणि त्याबद्दलचं वक्तव्य त्यांना महाग पडलं. कारण त्यांनी जे शब्द वापरले त्याच्यानंतर संपूर्ण देशात आकडेवारी आणि ते कुठे आहेत याबद्दलच्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आता ओसरलेला आहे. कारण किती काही झालं तरी 42 जवान जे मारले गेले तेवढी काही मिळाली नाही. आणि गणेश हाके, अर्थात तुमच्याकडे 1999चा अनुभव, मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, त्यामुळे मग भाजप हा विचार करत नाही का? हाके काय निखिला, ज्या अंकुश काकडे जे म्हणाले ना की भारतीय जनता पार्टी म्हणजे इथं कोणी काही सांगू शकत नाही, भारतीय जनता पार्टी सगळे निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतात असं म्हणतात, ते त्यांच्या अनुभवावरून सांगतात. कारण त्यांच्याकडे पक्षाचा मालक एक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मालक एक कोणी नाही. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर शरद पवार हे मालक आहेत त्या पक्षाचे. आमच्या इथं आमच्या पक्षाच्या अहो सांगू द्या, आमच्याकडे घराणेशाही नाही बरं का. आजोबाच्या नंतर अगदी पंतूपर्यंत सगळ्या गोष्टी अशी आमची प्रथा नाही. आमच्याकडे एक चहावाल्याचा सुद्धा मुलगा RSS आणि यांच्याकडे अध्यक्ष व्हायला सुद्धा एका घराण्याच्या अशी यांची स्थिती आहे. अमित शहा साध्या युतीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा अमित शहांना मातोश्रीवर यावं लागलं होतं. तिथून हा निर्णय झाला होता. त्यामुळे निर्णय कुठे होतात यापेक्षा निर्णय काय आहेत हे महत्वाचं आहे आणि या निर्णयांचा परिणाम काय हे महत्वाचं आहे. गप्प करायला सांगा. मध्ये बोलत असताना थोडी समय सूचकता किंवा संस्कृती ठेवा. बघत नाही प्रत्येक वेळेला कोणी बोलत मुलांना गोष्टी सांगू नका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय मग मोदींचा असेल का मग राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा असेल? तुम्ही बोलू नका. हाके माझा प्रश्न माझा प्रश्न आहे का, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय हा मोदींचा असेल की मग राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा असेल? थेट सांगा. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. नाही, एकच गोष्ट तरतूद आहे. कोणीही मोठं नाही. देवेंद्र फडणवीसांना विचारताय कोण? ऐकूया. निर्णय मोदींचा असणार आहे. बघा यांना विचारताय कोण? मोदींकडे. वाघमारे अहो तुमची काय राहिली आता? कशाला बोलता तुम्ही? काँग्रेसची किंमत काय राहिली त्याच्यामध्ये? कशाला बोलता? मला एक ब्रेकवर जायचंय, मात्र ब्रेकवर आल्यावर सुद्धा माझा तोच प्रश्न असेल की मग हा निर्णय मोदी घेणार की फडणवीस घेणार राज्यामध्ये? हाके, मी तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर गणेश हाके पुन्हा तुमच्याकडे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार की नाहीत याचा निर्णय कोण घेणार? तिथे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी की मग राज्यात देवेंद्र फडणवीस? बघा, निवडणुकांचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्यात सरकार भंग करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. हाके, निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे. तुम्ही जे म्हणता की भाजपमध्ये लोकशाही आहे असं तुम्ही म्हणता, लोकशाहीनं निर्णय घेतले जातात, घराणेशाही नाही असं तुम्ही म्हणता, मग निर्णय कोण घेणार? मोदी घेणार की फडणवीस घेणार?
नाही, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की महाराष्ट्रामधल्या नाही म्हणजे निखिला, सरकार RSS घेणार, RSS. बरखास्त करण्याचा. अरे राजू वाघमारे जरा बंद करा हो. मी राजू वाघमारे तोंड बंद ठेवा हो तुमचं. दुसरे बोलत असताना बोलू नका. मुद्दा मांडा, आपल्याकडे वेळ कमी प्रकार आहे का नाही तुमच्याकडे? आपल्याकडे आणखी काही गेस्ट आहेत नाही, ज्यांना मध्ये बोलायचं. त्यांना रणजित flip शिरोळे करायला आहेत, सांगा. तारिफ हुसेनी मध्ये देखील त्यांचं आपल्यासोबत तोंड बंद आहेत. ठेवायला अंकुश सांगा. काकडे तिथे बसले, हेमंत देसाई यांनाही आपली मतं मांडायची आहेत. हाके लवकर. RSS घेणार निर्णय. नाही म्हणूनच तुम्हाला सांगितलं की हा महाराष्ट्र सरकार या संदर्भामधल्या बरखास्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे. महाराष्ट्र सरकारचा तो मी तुम्हाला सांगितलं घटनात्मक ज्या पद्धतीचे अधिकार आहेत त्याप्रमाणे ते निर्णय आपण घेत असतो. आज महाराष्ट्र सरकारचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जर या महाराष्ट्र सरकारला जर वाटलं तर सरकार हे बरखास्त करू शकतं आणि निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये शिफारस करू शकतं. नक्कीच. त्यामुळं आज पण अशा स्वरूपाची कोणतीही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. असं करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी चर्चा आहे अशा स्वरूपाची जी चर्चा आहे, प्रक्रिया वेगळी या सगळ्यामधलं राजकारण वेगळं. नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मला काय विश्वास म्हणायचं वाटला, त्यामुळे नाही, 6 नाही, महिने ज्यांना याच्यामध्ये राजकारण दिसत तिचा पराभव झाला. पण आता तुम्हाला विश्वास आहे तेव्हा तसं होऊ शकतं. एवढं तरी म्हणा तुम्ही, तुम्हाला हा अधिकार आहे, एवढं होऊ शकतं. पुलवामा नंतर तुम्हाला खूप आत्मविश्वास आलाय. शिवसेना तुमच्या बरोबर आहे. शिवसेना तुमच्या बरोबर येत नव्हती तेव्हा तुम्ही नैराश्याने ग्रस्त झालेला होतात. आत्मविश्वास आम्हाला सुरुवातीपासूनचा भाषा आहे इतकी वेगळी होती आणि गेल्या 4.5-5 वर्षांमध्ये राज्यामध्ये ज्या शिवसेनेला इतका अंधारात तुम्ही होता की ज्याचं नाव ते. आणि पुलवामा नंतर मात्र तुमचा एकदम आनंद झालाय, जल्लोष झालाय, उन्माद वाढलाय तुमचा. हे तुम्ही मान्य करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल आता. जी राजू शब्द मला वाटतं हेमंत देसाई आपण मला असं वाटतं अशा पद्धतीचे शब्द वापरू नये. उन्माद वगैरे आम्ही कधीच भारतीय जनता पार्टीने या संदर्भातला असा उन्माद चर्चा करतो ना आपण. रणजित शिरोळे मनसेने ठरवलंय की लोकसभा निवडणूक लढवायची नाही, मात्र विधानसभा मात्र मनसे लढवणार आहे. अजून आघाडीत जायचं की नाही निर्णय झालेला नाही. मात्र जो 2 निवडणुका एकत्र झाल्या तर मनसेची अडचण होईल. नाही, अडचण निश्चितच होणार नाही. पण 2 निवडणुका एकत्र घेण्याचा फायदा का तोटा होईल हा आत्ताच्या सत्ताधारी पक्षाचा जास्त मोठा प्रश्न आहे. विरोधी पक्षांना ह्याची जास्त अडचण नाही. निवडणुकांचं वर्ष आहे, 2019 आहे. तयारी सगळ्यांची आहे. जशी त्यांनी तयारी केली आहे तशी आम्हीही तयारी केलेली. तर निवडणुका कधी लागल्या तर ती अडचण आम्हाला होणार नाही. मुख्यतः यांची जी अडचण आहे की निवडणुका जे वातावरण यांनी देशभर आता जे देशभक्तीचं यांनी करायचा प्रयत्न केला त्यानंतर परत जे राफेलची फाईल गायब झाली, ह्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्या, यांना कळायला लागले हे परत काहीतरी उलट होतं, आपल्या विरोधात जाते. मग हे काय जर का लोकसभेची निवडणूक आहे तर इथं महाराष्ट्र सरकारला एवढे घाईघाई 2-2 बैठका एका आठवड्यात लावून इतक्या डझनानी निर्णय घ्यायची काय गरज पडते? तुमच्याकडे पुढचा कालावधी आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यावर तुमची महाराष्ट्राची निवडणूक व्हायला ती ऑक्टोबरमध्ये होईल. तुमच्याकडे तो कालावधी आहे. तुम्ही एवढी घाई करताय का? कारण तुम्हाला कुठेतरी हाच संकेत वर्ण मिळाला असणार आहे की हे सगळे निर्णय पटापट घ्या. आचारसंहिता लागण्याच्या आधी निर्णय घेऊन काहीच नाहीये. हाके बोला. जे दिल्लीश्वर सांगतील ते यांनी करणे. निखिला मी तुमच्याकडे दुर्दैवानं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं नाही. निखिला दुर्दैवानं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्याची विरोधकांना सवय झालेली आहे. जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात आणि समजा एखादा निर्णय समजा जर उद्या निखिला ऐकून घ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जनतेच्या आणि म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय जर मला सांगा जर अगोदर जर घेतले तर मला तर वाईट ऍड बजेट किती आहे? काय कारण आहे? न्यूजपेपर्स ना चांगले निर्णय जर या सरकारने घेत असतील जनतेच्या हिताचे चांगले निर्णय एवढी जाहिरात हवी होते ते 4.5 वर्षांपूर्वी किंवा 4.5 वर्षांमध्ये आचारसंहिता लागायला फक्त 2 दिवस बसलेले आणि अशा वेळेला तुम्ही निर्णय घेता. उधळपट्टी चालू आहे, जनतेच्या तिजोरीवरती उधळपट्टी चालली आहे तुमची. आरिफ हुसेनी मी येते तुमच्याकडे. शिरोळे आणि काकडे तुमच्याकडे. हुसेनी
आरिफ बघा, हुसैन. आतापर्यंत इतके हजारो निर्णय या सरकारने घेतलेले आहेत. मला सांगा पुढच्या 3 महिन्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय आरिफ हुसैन. तुम्ही पण बसलेले आहेत. 4.5 हेमंत साहेब, थांबा वर्षात तुम्ही. सगळे केवढे चुकीचे निर्णय आता घेतले? हजारो निर्णय प्रचाराचं भाषण घेतले, आहे. पण सगळे यांना चुकीचे गप्पा होते. चाललंय. त्याचा निखिला फायदा मॅडम काही हे मध्ये मध्ये लोकांना बोलू राहिले. झालेला नाही. मला सगळे बोलू सगळे नका. एकदा बोलले तर आवाज येणार नाही. हुसैनी बोला. त्यांना गप्पा हाके करा. थांबा थोडंसं. हाके हाके तुमची थांबा. मन की बात नाहीये. नकारतील. आरिफ हुसैनी बोला. नंबर 1 मॅडम, यांना का गरज पडली की दोन्ही निवडणूक आपल्याला सोबत घ्यायची? आणि हे भाजपाचे प्रवक्ते बसलेले आहेत, त्यांना तुम्ही विचारा की महाराष्ट्रामध्ये जे शिवसेने भाजपाची युती झाली तो कोणत्या मुद्द्यावर झाली, हे त्यांनी उत्तर द्यावे. ह्याच मुद्द्यावर त्यांची युती झालेली आहे की दोघे निवडणूक आम्ही सोबत घेऊ. आणि भाजपाला हे शंका आहे की शिवसेना आमच्या सोबत राहते का जाते, कधी घटस्फोट घेते आणि कधी तलाक घेते, यांची काही ते थांबेल नाही. आणि आता त्या शिवसेना भारतीय जनता पार्टीची ऐका, गेली 30 तुम्ही वर्षे बोला ना आहे. साहेब, आज आता झालेली थोडा युती. थांबा तुम्ही थोडा थांबा साहेब. प्रचंड विकासाचे काम केले ना तुम्ही, नाही प्रचंड विकासाचे काम केले. राफेलची फेल हरवली आणि ते स्ट्राईक करून गेला तुम्ही, नाही आणि ती सगळी बॉर्डरवर तुम्ही सगळी नियंत्रण ठेवलेली आहे. मॅडम, हे केंद्राची सत्ता लोकांनी असे मनात ठरलेले आहे. जे 2014 वेळी ते मोदी लहर होती, आता मोदीला घरी पाठवायची लहर आहे हे त्यांना माहित आहे. ते जाता जाता त्यांनी ते परदेश वाचायचा प्रयत्न करीत आहे. तो पण वाचणार नाही. 4.5 वर्ष त्यांनी काय केले? दोघांनी भांडण केले, परदेशाचा विनाश केला आणि आपसात भांडण केले. लोकसभेला उमेदवार का देत नाही? द्या ना म्हणावं मग. शिव्या दिले एक त्यांना दुसऱ्याला. जर वाटत असेल ना तर आमचं पानिपत होणार आहे, त्यांना जर एवढा विश्वास असेल तर एमआयएम का निवडणुका महाराष्ट्रात लढत नाही? लोकसभेला का उमेदवार देत नाही एमआयएम? प्रवक्त्यांनी सांगावं त्यांना विश्वास आहे ना मोदी घरी जाणार आहेत ना? त्यांची वंचित आणि आघाडी MIM येणार आहे, ना, तर त्यांची मग वंचित त्यांनी आघाडी आहे. उमेदवार. प्रकाश आंबेडकर देतील की आम्ही- 48 उमेदवार? मॅडम, तो वंचित आघाडीचा प्रश्न आहे. आंबेडकरांचे वेगळे राहिले नाही. भाजपाला प्रवक्त्याला माहित नाही. एमआयएमनी सांगितलंय आम्ही महाराष्ट्रात लोकसभेचे उमेदवार देणार नाही. त्यांना जर एवढा त्यांनी एमआयएमनी लोकसभेचे जालन्याची जागा तुम्ही खोतकरांना देणार का? बोला तुम्ही. हाके इतकं बोलता, मग तुम्ही जालन्याची जागा शिवसेनेला देणार आहात, खोतकरांना देणार आहात तुम्ही? आम्ही आमची उमेदवारी देतो ना. ते नांदेडची सीट तुम्ही सोडा. या प्रश्नाच्या संदर्भातला निर्णय आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बसून घेतील. तुम्ही द्या. उद्धवजी ठाकरे माननीय मुख्यमंत्री बघा, नुसतं जालन्याच्या जागेचा विषय काढला तर परीक्षाची इच्छा होत आहे. परीक्षाची नाही, मला वाटतं की कुठलीही जागा कोणाला जाणार, मला वाटतं हा काही प्रवक्त्यांचा विषय नाहीये. दोन्ही पक्षश्रेष्ठी मिळून निर्णय घेतील आणि योग्य वेळी आपल्याला समजेलच तो काय निर्णय आहे. नक्कीच नक्कीच. शिरोळे काहीतरी म्हणतात. शिरोळे तो उत्तर द्या तुम्ही त्या उत्तर द्या रणजित साहेब. शिरोळे. प्रवक्ते साहेब तुम्ही त्या उत्तर द्या. निवडणुका कोणत्या विषयावर महाराष्ट्र तुमची युती राज्यात झालेली आहे? निवडणुका हुसैनी घेण्यासाठी थांबा एवढ्यासाठी थोडंसं. आहे त्याचं उत्तर की तुम्हाला कधीच मिळणार नाही. युती का झाली? आत्ताच नवीन जो महाराष्ट्रात आता सगळ्या धरणांमध्ये मिळून फक्त 32% पाणी आहे आणि पुढे पावसाचे अजून नक्की कसा होईल याच्याबद्दल गॅरंटी नाही. ह्या परिस्थितीमध्ये गंभीर आपल्या समोर आता दुष्काळी परिस्थिती आहे. अशा ह्याच्यात पाऊस नीट झाला नाही, दुष्काळ राहिला तर आपली काय परिस्थिती होईल, याचा परिणाम निवडणुकांवरती कसा होईल येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये, याचा यांना पूर्णपैकी अंदाज आहे. आणि त्यासाठी ह्यांचे सगळा जो आटापिटा चाललाय हा आता निवडणुका घेण्याचा त्यासाठी हे म्हणतात त्यांनी तिथं कामं केली, जलयुक्त शिवार केलं, जवळजवळ 2,500 टँकर फेब्रुवारीमध्येच तुमचे पाण्याचे गेले, अजून तर पूर्ण उन्हाळा तुमचा सुरू व्हायचा आहे. आत्ताच ही इतकी भयान परिस्थिती आहे, ह्याची यांना पूर्ण कल्पना आहे, याचं काय नुकसान होणार आहे हे जे यांना कल्पना आहे. आणि त्यासाठी सगळी घाई गडबड चालली आहे. त्याच्या पुढे काही नाही, यांचं सगळं राजकारण आहे आणि गणिताचंच राजकारण चालू आहे. रणजित शिरोळेंनी खूप छान मुद्दा या ठिकाणी मांडला. अर्थात हाके, तुम्ही म्हणता की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, मग मोदींच्या करिश्म्यावर तुमचा विश्वास नाही का?
मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे आम्ही कुठल्याही निवडणुका कुठल्याही नेत्याच्या करिश्म्यावर लढवत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढतो. तुम्ही तर म्हणत होता तिथे स्मृती इराणी म्हणतात नाही, मोदींचा पराक्रम, मोदींची लाट, तिथे येडियुरप्पा म्हणतात की आता मोदींची लाट पुन्हा येणार 2014 सारखी. अहो बघा, तुम्ही जे म्हणता ना, जे विरोधक जे म्हणतायत ना की मोदीची लाट ओसरलेली आहे, ते गेले जसं 2014च्या निवडणुका झाल्या तेव्हापासून हे ओरडतायत की आता मोदीची लाट उसळली, आता मोदीची लाट उसळली. अरे 4.5 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये जे पानिपत काँग्रेसचं झालं, बाकी विरोधी पक्षाचं झालं, सगळीकडं उत्तर प्रदेशमध्ये तिकडे सपा बसपाचं झालं, सगळ्यांचं पानिपत गेल्या 4.5 वर्षामध्ये झालं ना. जर लाट आहे असं तुम्ही म्हणता, मग शिवसेनेबरोबर युतीसाठी इतका अटापिटा का केला? नंतर एकाच कॅबिनेटमध्ये 22-30 निर्णय इतक्या झपाट्याने का घेतले? आजच मोदींचा निर्णय आहे 31,000 कोटी एमयूटीपी साठी दिलेले आहेत. हा निर्णय कशासाठी? अगदी 2 दिवस राहिलेत आचारसंहितेसाठी आणि तरी इतके मोठे हे निर्णय कशासाठी? बघ राजू वाघमारे बोला. निखिला यांना कळून चुकलेला आहे की यांचा जो गेम आहे तो कम्प्लीट फसलेला आहे देशभक्तीचा, आणि ज्या पद्धतीने येणारा जो पाऊस आहे तो कमी येणार आहे हा संपूर्ण अंदाज सगळीकडे गेलेला आहे. शेतकरी पाऊस नसल्यामुळे जो पुढचे हाल होणार आहेत, टँकरनी पाणी पोचवा आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये यांच्यावर जास्तीत जास्त खापर पडणार आहे. आणि आता जो थोडाफार फायदा देशभक्तीचा मिळतोय तो घेण्याच्या प्रयत्नांमध्ये हे निवडणुका एकत्र घेण्याच्या या संपूर्ण पवित्र्यामध्ये आहेत. आणि म्हणून एमयूटीपी सारखे हे जे महत्वाचे निर्णय ते 4.5 वर्षामध्ये यांना कधी मुंबईची रेल्वे दिसली नाही, एमयूटीपीचे प्रकल्प दिसले नाहीत, ते यांना आता संपताना दिसत आहेत कारण यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. राजू वाघमारे, प्रत्येक सरकार अशा प्रकारे निवडणुका जवळ आल्यानंतर घाईघाईने अशा प्रकारचा निर्णय घेते. युपीए आपण घेतले होते, काँग्रेसने राज्यात घेतले होते, ते काही नवीन राहिलेलं नाहीये. त्यामुळे भाजपने हे निर्णय घेतलेत, यामध्ये नवीन काही नाहीये. अंकुश काकडे, या सगळ्यामध्ये देशभक्तीचा फिवर फार मोठा जरी नसला तरी सुद्धा आहे. मात्र यानंतर जे काही निर्णयांचा धडाका लावलेला आहे, जे सवर्ण आरक्षण आहे, धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, हे सगळं काही भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. विरोधकांच्या हाती मग काय राहील नेमकं? नाही, निवडणुकीला सत्तेवरती येण्यासाठी यांनी जी आश्वासनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजांना दिली होती त्यातली कुठलीही आरक्षण पूर्ण केली नाही. बारामतीमध्ये येऊन देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आमचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांचा आरक्षणाचा निकाल आम्ही लावू. अंकुश काकडे, मात्र आज पुढचा काही निर्णय होईपर्यंत आदिवासींच्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या धनगरांना मिळणार आहेत. एक मोठा निर्णय घेतला की फडणवीस सरकारनं? नाही, तो निर्णय म्हणजे फक्त त्या ठिकाणी कुठेतरी मलमपट्टी करण्याचा निर्णय. याच्यामध्ये धनगर समाज समाधानी नाही, त्यांचे आमदार राठोड यांनी देखील निर्णय मान्य केला नाही. आणि दुसरी गोष्ट, आरक्षण देणार म्हणाले होते, आरक्षण देणार म्हणाले होते. आरक्षण देणं आणि सवलती देणं याच्यामध्ये फरक आहे. किती काही केलं तरी काही. आता मगाशी हेमंत देसाई म्हणाले ते खरं आहे. आपण देशातलं कोणत्याही वर्तमानपत्र उघडलं तर ते वर्तमानपत्र नाही तर नरेंद्र मोदी जाहिरात पत्र झालेलं आहे. आज आपण पाहतो की लाखो रुपयाच्या जाहिराती नक्कीच अंकुश काकडे, मात्र याच जाहिराती लोकांना भुरळ पाडत असतात. राष्ट्रवादीच्या ही जाहिराती तुम्हाला आठवत असतील. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? राष्ट्रवादीच्या जाहिराती सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे जाहिरातीचा हा खेळ असतोच की राजू वाघमारे निखिला या जाहिराती याच्यापूर्वी चांगल्या होत्या. आता लोकांना कळून चुकले की या खोट्या जाहिराती आहेत. त्याच्यामुळे 2009 साली पद्धतीने आता या जाहिराती बघून पेपरचं त्याच्यामुळे याचा काही फायदा होणार नाही. तो भारतीय जनता पक्षाचा होता, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नव्हता. ही पहिली राजू वाघमारे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता आहे की आम्ही इतक्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा आपोआप प्रभाव पडायला पाहिजे. पण तो प्रभाव पडतोय की नाही असं तुम्हाला वाटतं? त्यामुळे तुमचं जे ऍड
ऍडव्हर्टायझिंगचं बजेट आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलं नाही असं नाही म्हणत. तुमचं त्याच्या कित्येक पटीने जास्त आहे. तुम्हाला तुमचा जो निवडणुकीचा फंड जो आहे, तुम्हाला ज्या देणग्या मिळत आहेत ते हिशोब आलेला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पेक्षा तुमच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला देणग्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे तुमचं बजेट मोठं आहे आणि तुम्ही प्रचंड मार्केटिंगवरती खर्च करताय. हे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही हे यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. पण दुसरे एक महत्वाचा मुद्दा आहे की जर एका वेळी निवडणुका झाल्या, हे असं गृहीत धरा तुम्ही, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजप दोघांची अशी धावपळ होईल. कारण काय की या पुन्हा ती अरेंजमेंट करणं, ते तिकिटाचं वाटप करणं, त्याच्यातनं होणारा असंतोष, त्याच्यातनं होणारी बंडखोरी आणि त्याच्यामुळे संपूर्ण डोकेदुखी होईल. हा फार वेळ खूप कमी आहे, वेळ खूप कमी काळामध्ये. त्यामुळे बहुतेक शिवसेनेला देखील ह्या एकत्र निवडणुका नकोत असं वाटतं. मनीषाजी, मी तुमच्याकडे येते. अर्थात जे काही आता निर्णयांचे जो धडाका लावलेला आहे हे सगळं गिफ्ट आहे जनतेसाठी आणि ते निवडणुकांमध्ये हिट ठरणार का? एक छोटासा ब्रेक इथे घेऊया आणि आपण लगेच परत येऊया. एअर स्ट्राईकवर बनणार का महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार? अर्थात लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढणार का, यावर हे सगळं अवलंबून असणार आहे. जे बोला मनीषाजी. नाही, मुळात म्हणजे मगाशी जो मुद्दा हेमंत देसाई यांनी मांडला की शिवसेनेला अचानक घाई होईल, कठीण जाणार आहे दोन्ही निवडणुका एकत्र. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की गेले 2 वर्षापूर्वीच आम्ही स्वतंत्र लढणार असं घोषित केलेलं होतं माननीय उद्धवजी. आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक विधानसभाच्या तयारी सुरू केलेली आहे. आणि संघटनात्मक असो, आमचे संपर्क प्रमुख असो, संपर्क नेते असो, हा सगळा प्रचंड काम त्या विधानसभेमध्ये उभं करण्यात आलं. तिकडे आढावा घेण्यात आला. प्रत्येक विधानसभेची आणि लोकसभेची चाचपणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे घाई होईल वगैरे असा अजिबात विषय नाहीये. एवढाच मुद्दा मला सांगायचा. शिवसेना तेवढी जे म्हणजे तयार आहात तुम्ही या सगळ्यासाठी? राजू वाघमारे, काँग्रेस किती तयार असेल? निखिला, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सगळ्यात प्रथम ही बातमी आपल्या चॅनलवर पण सांगितली होती की निवडणुका एकत्र होणार, ही घोषणा माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी केली होती. त्याच्यामुळे आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्हाला आमदारकीचे मतदारसंघ, लोकसभा आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत. आमच्या सगळ्या प्रचार कमिट्यापासून, प्रसिद्धी कमिटीपासून सगळं रेडी आहे. मुंबई मधले पण आणि आमदारकीचे बाकीचे पण जेवढे क्षेत्र आहेत आणि प्लस आमची आता आघाडी झालेली आहे. त्याच्यामुळे 2009 मध्ये आम्ही आघाडीमध्ये आमदारकी लढलो होतो. त्या सीट्स आमच्याकडे आहेत. त्याच्यात थोडीफार आदला बदल करता येईल, पण बाकी आम्हाला काही प्रॉब्लेम सगळे निर्णय या सगळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची फरफट होईल असं नाही का वाटत तुम्हाला? अजिबात वाटत नाही. कारण ज्या हातामध्ये सुरक्षा मंत्रालयाच्या फायली सुरक्षित राहत नाहीत, त्यांच्या हातामध्ये देश काय राहणार आहे? आणि 42 जणांचा जो आता 43 पुलवामाचा जो हत्याकांड झालं, त्याचं खापर कोणावर आहे याचा विचार केला पाहिजे ना. त्याच्यानंतर काय घडण्यात आलं? आज 450 जवान यांच्या काळामध्ये आज शहीद झालेले आहेत. हे कधी झाले नव्हते. याचं उत्तर हे काय देणार आहेत? स्थलांतरित यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त सीमेवरून स्थलांतर झालं. याचं उत्तर हे काय देणार आहेत? यांच्या काळामध्ये की राष्ट्रभक्तीचा एक देशभक्तीचं एक वातावरण आहे. त्यानंतर मोदी काय देणार आहेत? नक्कीच मोदींच्या चेहऱ्याला असलेली पसंती, या हे सगळे मुद्दे भाजपच्या बाजूने असताना कोणते मुद्दे घेऊन जाणार तुम्ही पुढे? आपण म्हणता ते खरं आहे की अशा पद्धतीने ज्यावेळेला, परंतु ज्या पद्धतीने हा पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकारच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय केला, त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणलं नाही. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाने स्वतः खुद्द पंतप्रधानांनी, अमित शहानी त्याच्यामध्ये राजकारण आणलं आणि या हल्ल्याचा गैरफायदा घेण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला किंवा त्याच्यानंतरच्या काही गोष्टी ज्या घडतायत, लोकांच्या समोर येत आहेत, काय घडलं, कसं घडलं, म्हणजे याच्या बाबतीमध्ये रशियाचं देखील उदाहरण दिलं जातंय. अर्थात तसं काही आपल्या या बाबतीमध्ये नाही, परंतु ते ज्या पद्धतीने घाणेरडं राजकारण या हल्ल्याचं करतायत, त्याच्यामुळे देशातील जनता यांच्यापासून थोडी बाजूला जाते. त्याची सहानुभूती कुठली या भारतीय जनता पक्षाला किंवा नरेंद्र मोदींना मिळणार नाही. आणि लोक अजून विसरले नाहीत नोटाबंदीमुळे झालेला त्रास,
शेतकऱ्यांचा आत्महत्या, बेरोजगारी, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. अंकुश ठाकरे, हे सगळं जरी असलं तरी आता देशातलं वातावरण बदललंय आणि मोदींना पसंती वाढली, आकडे वाढतायत असंही दिसतं, मोदींची पॉप्युलॅरिटी जास्त आहे असंही दिसतं. कोणाला विचारलं ठाकरे, तुम्हालाच विचारते. काकडे, जे काही आता सर्वे आलेले आहेत त्या सर्वेमधून पुन्हा एकदा मोदींनाच पसंती मिळते असं दिसतंय. भाजपचे आकडे वाढतायत, एनडीएचे आकडे वाढतायत असंही दिसतं आणि त्यात आता शिवसेना देखील भाजपच्या सोबत आहे महाराष्ट्रात. ठीक आहे, हे सर्वेचे आकडे जे आहेत ते कशा पद्धतीने केले जातात, आज देशात 3 माध्यम कोणाच्या बाजूने आहेत, कोणी ती विकत घेतली आहेत, कोणासाठी ते काम करतायत, या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. त्यामुळे ठीक आहे, अशा पद्धतीचे जर का एनडीएचे ते आकडे वाढवत असतील ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र आहे ते स्पष्ट पाहायला मिळेल. आणि एकच लक्षात घ्या की नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये 3 हातातली राज्य यांची गेली. आता नक्कीच, मात्र त्यानंतर हेमंत देसाई अगदी थोडक्यात सांगाल, त्यानंतरची परिस्थिती बदलली आहे, थोडंसं पारडं भाजपकडे झुकलंय. प्रयत्न राहील. आता तर भाजपकडे 100% पारडं झुकलेलं आहे यात शंकाच नाही. पण काल एका वर्तमानपत्राने सर्वे केला मराठी मुंबईतल्या, त्या सर्वेमध्ये असं म्हटलं होतं की काँग्रेसवर ज्या प्रकारचे आरोप मोदी करत आहेत की हल्ला तिकडे केला आणि इथे हादरामात्र इकडच्या विरोधी पक्षांना बसला, या त्यांच्या वक्तव्यावरती किंवा काँग्रेसवरती जो अविश्वास दाखवत आहेत की काँग्रेस जणू काही पाकिस्तान आहे अशा प्रकारचं, त्याच्यावरती लोकांना ती टीका विश्वसनीय वाटत नाहीये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे मी 1999चं सांगतो, तेव्हा काँग्रेसमधनं शरद पवार बाहेर पडलेले होते आणि त्यावेळी प्रमोद महाजनांना असं वाटलं की आता काँग्रेस कमी झालेली आहे, तेव्हा आपण अगोदर निवडणुका लढवाव्यात. त्याच तसा जर विचार केला तर आता अनुकूल वातावरण आहे, अशा वेळी देवेंद्र फडणवीस मोदी यांनी असा विचार केला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. त्यांना कॉन्फिडन्स वाटत असेल तर ते ऑक्टोबरमध्ये घेऊ शकतात. नक्कीच. आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का याचं उत्तर आपल्याला उद्यापर्यंत मिळू शकणार आहे. आता धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.